जय श्रीराम. आज रोजी आम्ही दुर्गराज श्री कोंढाण्यावरती भ्रमंतीसाठी आलो होतो, म्हणजे ओरपातच सिंहगड. पण अर्थात सिंहगडावरती आम्ही ज्या उद्दिष्टाने आलो होतो ते उद्दिष्ट, ते चित्र आम्हाला सिंहगडावरती पाहायला मिळत नाही. मगाशी काळामध्ये बातमी आली की सिंहगडावरचं अतिक्रमण एक काढण्यात आलेलं आहे, पण सिंहगडावरती अतिक्रमण हे जशाच तसं आहे. थोडीफार प्रमाणात त्यांनी पडझड केलेली असं मोडलेलं आहे. बाकी आजही तुम्ही ती हॉटेल जशी तशी चालू बघू शकता. त्यांनी अजून मागं दाखवा, तिकडे दाखवा सगळं. इकडे घ्या, इकडे घ्या. यांनी कुठल्याही प्रकारची व्यवस्था लावलेली नाही. अक्षरशः किल्ल्यावरती यांनी स्वच्छतागृह सुद्धा उभारलेली आहेत. ज्या किल्ल्यावरती हा किल्ला महाराजांनी त्या शाहिस्त्याची बोटं छापल्यानंतर महाराज या किल्ल्यावरती आले होते. राजाराम महाराजांची या किल्ल्यावरती समाधी, सुभेदार तानाजीराव मालुसरे या किल्ल्यावरती ते धारातीर्थ पडले होते. त्या किल्ल्याचं पावित्र्य इथं आज ठेवलंच जात नाही. राजाराम महाराजांच्या समाधीजवळ कोण पादुका घेऊन फिरतंय, तानाजीरावांच्या समाधीजवळ कोण पादुका घेऊन फिरतंय, पात्रता उरलेली नाही. तरी सुद्धा हे असं कृत्य सिंहगडावरती चालू आहे. आणि काय ते अभद्र कपडे, सगळी निर्लज्ज, सगळी लाज लज्जा सोडून दिलेली. फक्त एक शाब्दिक जर का म्हणायला गेलं, फक्त डान्स बार इथं उघडायचा बाकी राहिलेला आहे. एवढा खान इथं स्पॉट झालेला आहे. हा सगळा काहीच अर्थ काहीच उरलेला नाही. सिंहगडावरती भ्रमंती केल्यानंतर वाटलंच नाही की आपण आपल्या राजाच्या किल्ल्यावरती आलो. असं वाटतं कुठंतरी लोणावळा, खंडाळा कुठंतरी हिल स्टेशनला गेलंय. एकही काहीच व्यवस्थित राहिलेलं नाही, कुठलंच व्यवस्थित नाही. सगळं नासधूस करून टाकलं. जिथं वाळ्यांचे अवशेष आहेत ते औषध जपले पाहिजे होते, ते औषध जपायचं सोडून त्यांनी स्वतःच्या हॉटली बांधल्यात त्या औषध जवळ. आता हे टाकं बघा, जाऊ द्यावं. आताच्या पिढीत तरी थोडंफार दिसतंय, पण पुढच्या पिढी ज्या वेळेस विचारेल कोण होते छत्रपती शिवाजी महाराज, कोण होते सुभेदार तानाजीराव मालुसरे, कोणता होता त्यांचा कोंढाणा, ती आल्यानंतर म्हणतील हा राजांचा गड. अरे हे तर हिल स्टेशन झालंय म्हणा, आता डान्स बार झालाय म्हणा. असंच म्हणणार ना पुढची पिढी. हे सगळं थांबवलं पाहिजे. उदयनराजे भोसले यांना देखील विनंती करू इच्छितो, तसेच संभाजीराजे भोसले यांना देखील कळू इच्छितो, तसेच महाराष्ट्र शासन, पुरातत्व विभाग यांना देखील कळवितो की हा सगळा प्रकार त्वरित थांबवावा. अन्यथा श्रेय शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी हा प्रकार अजिबात खपवून घेणार नाहीत. आज सरासर गडकोटांची नासधूस, गडकोटांचा अपमान, अतिक्रमण देखील गडकोटांवरती होत आहे. हे सरासर त्यांना थांबवलं गेलं पाहिजे.